नमस्कार मित्रांनो, बांधकाम कामगार योजना आपल्या या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो बांधकाम कामगार योजनेसंबंधित भरपूर असे व्हिडिओ आपण टाकलेले आहेत। त्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये बऱ्याच कामगार मित्रांनी कमेंट केले आहेत की सर आमचं रजिस्ट्रेशन हे 2021 पासून आहे आणि आमची नोंदणी ही ऍक्टिव्ह सुद्धा आहे, तरी पण आम्हाला जो गृहोपयोगी संच मिळतो तो गृहोपयोगी संच मिळाला नाही, किंवा काही कामगारांचं असं म्हणणं आहे की आम्ही ही जी नोंदणी होती ही नोंदणी एजंट मार्फत केली होती, तर मग आता त्यांनी आमच्याकडून पैसे घेतलेत, पैसे घेतल्यावर सुद्धा आम्हाला कुठल्याच प्रकारे बांधकाम कामगार योजनेचा लाभ मिळाला नाही। त्याचबरोबर जो गृहोपयोगी संच असतो, जो सेफ्टी किट असते, याचा आम्हाला कुठल्याच प्रकारे लाभ मिळाला नाही। तर मग आता हा लाभ आम्हाला मिळेल कसा, किंवा लाभ घ्यायचा कसा, किंवा यासाठी अजून आम्हाला काय नियोजन करावं लागेल या संदर्भात एक महत्त्वाचा व्हिडिओ बनवा। तर त्या मित्रांसाठीच आजचा हा व्हिडिओ मित्रांनो आपण बनवत आहोत। तर आता या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही बांधकाम कामगार आहात आणि अद्यापही आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, अशाच प्रकारचे कामाचे आणि महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला भेटत राहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करायचा आहे। तर आता बांधकाम कामगार योजना ही राज्य सरकारची आतापर्यंतची सर्वात पॉवरफुल आणि सक्सेस योजना आहे। तर ही योजना 2011 पासून राज्य सरकारने सुरू केली आहे। या योजनेमार्फत बांधकाम कामगारांना जवळपास 32 प्रकारच्या कल्याणकारी योजनेचा लाभ दिला जातो। मग आता हा लाभ तर मिळतोच, त्याच व्यतिरिक्त बांधकाम कामगार यांना काही वस्तू सुद्धा कल्याणकारी मंडळ यांच्यातर्फे पुरवल्या जातात। जसं की अगोदर जो कामगार होता, या कामगारांना कामाचं जे साहित्य लागत होतं म्हणजे सेफ्टी किट असेल, हे सेफ्टी किट फ्रीमध्ये कामगार यांना पुरवल्या जात होती। त्यानंतर गृहोपयोगी संच, जो कामगार आहेत या कामगारांना त्यांच्या घरामधील जो उपयोगी पडणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्याला गृहोपयोगी संच असं सुद्धा म्हटलं येईल। गृहोपयोगी संच राज्य सरकारने 2021, 22, 23, 24 या आर्थिक वर्षामध्ये बऱ्याच कामगारांना निःशुल्क वाटप केलं आहे। परंतु यामध्ये होतं काय, जे एजंट आहेत या एजंट मार्फत बरेच कामगार बळी पडतात। मग आता हा व्हिडिओ त्या कामगारासाठी आहेत की जे बळी पडले आहेत किंवा त्यांना कुठल्याच प्रकारचा अद्याप लाभ मिळाला नसेल, त्यांच्यासाठी हा महत्त्वाचा व्हिडिओ मित्र आपण बनवत आहोत। तर आता बांधकाम कामगार सेफ्टी किट घ्यायचे असेल किंवा तुम्हाला गृहोपयोगी संच घ्यायचा असेल तर यासाठी काही महत्त्वाची कागदपत्र आणि पात्रता सुद्धा मित्रांनो लागणार आहेत। मग आता सर्वप्रथम आपण या ठिकाणी पाहूया की आता पात्रता काय लागणार आहेत हे पाहूया। तर मित्रांनो सांगायचं तात्पर्य म्हणजे जेही बांधकाम कामगार असेल तर ही योजना फक्त महाराष्ट्रातील बांधकाम मजुरांसाठीच राज्य सरकारने सुरू केली आहे। मग आता जे बांधकाम मजूर आहेत यांना सेफ्टी किट असेल किंवा गृहोपयोगी संच असेल यासाठी पात्रता म्हणजे हा कामगार महाराष्ट्राचा रहिवासी असणं गरजेचं आहे। त्याचबरोबर त्यांनी जी बांधकाम कामगार योजनेचं नोंदणी किंवा रजिस्ट्रेशन केलेलं असेल, हे रजिस्ट्रेशन त्यांचं ऍक्टिव्ह म्हणजे त्यांचा अर्ज हा मंजूर असणं जरुरी आहे। त्याचबरोबर आता ऍक्टिव्ह तर आहेच, आता बांधकाम कामगार यांना सेफ्टी किट घ्यायचे असेल, गृहोपयोगी संच घ्यायचा असेल तर त्याला 4 महत्त्वाचे कागदपत्र सुद्धा लागणार आहेत। त्यातलं महत्त्वाचं कागदपत्र म्हणजे बांधकाम पावती, किंवा बांधकाम कामगारांकडे पावती जर नसेल तर त्यांना कामगार कल्याणकारी मंडळ यांच्यातर्फे एक आयडेंटिटी कार्ड सुद्धा मिळालेलं असतं, तर हे आयडेंटिटी कार्ड सुद्धा तुम्ही जोडू शकता। त्याचबरोबर बांधकाम कामगार यांचं आधार कार्ड, आणि तिसरा महत्त्वाचा डॉक्युमेंट म्हणजे राशन कार्ड, आणि चौथा म्हणजे ॲप्लिकेशन फॉर्म। तर मित्रांनो हा ॲप्लिकेशन फॉर्म तुम्हाला कुठल्याही प्रकारे झेरॉक्सवर मिळून जाईल। 2 पानाचा ॲप्लिकेशन फॉर्म आहे। हा फॉर्म एकदम व्यवस्थित सुवाच्य अक्षरामध्ये लिहून घ्यायचा आहे। ही संपूर्ण कागदपत्र त्या अर्जासोबत तुम्हाला जोडायचे आहे, आणि तुमचं जिल्ह्याच्या ठिकाणी जे मेन बांधकाम ऑफिस, बांधकाम कार्यालय आहेत, या कार्यालयामध्ये तुम्हाला हा अर्ज मित्रांनो त्या ठिकाणी जमा करायचा आहे। अर्ज जमा केल्यानंतर या अर्जाची तुम्हाला एक झेरॉक्स प्रत सुद्धा घ्यायची आहेत, आणि या झेरॉक्स प्रतवर तुम्हाला ज्या दिवशी तुम्ही बांधकाम ऑफिसमध्ये हा अर्ज समाविष्ट केला त्या अर्जावर तुम्हाला बांधकाम ऑफिस म्हणून वसी आणि सही शिक्का सुद्धा घ्यायचा आहे, जेणेकरून तुमचा अर्ज हा गाळ होणार नाही। मग आता मित्रांनो आता हे अर्ज तुम्ही जर केला, पण आता ही वस्तू आता तुम्हाला मिळणार कशी? बरेच बांधकाम मजूर हे बांधकाम ऑफिसमध्ये गेल्यावर त्यांना त्या तिकडून डावलाडावली सुद्धा केल्या जाते। तर आता तुमचा अर्ज जर त्यांना घेतला नाही, किंवा तुम्ही तालुक्याच्या ऑफिसमध्ये सुद्धा हा अर्ज जमा करू शकता। जर अर्ज तुमचा त्या ठिकाणी घेतला तर मग आता तुम्हाला या वस्तू मिळतील कशा आणि मिळणार कुठं, हा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे। तर मग आता ह्या वस्तू तुम्हाला गृहोपयोगी संच असेल, सेफ्टी किट असेल, ह्या तुम्हाला फ्रीमध्ये मिळणार आहेत। आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे जे बांधकाम कामगार हे ऍक्टिव्ह असेल त्यांनी आरोग्य चाचणी जर केली नसेल तर तात्काळ आरोग्य चाचणी ही करून घ्यायची आहे। आरोग्य चाचणी ही फ्रीमध्ये आहे। कामगार कल्याणकारी मंडळातर्फे तुमचं त्या ठिकाणी ब्लड सॅम्पल असेल, युरिन असेल, घेतल्यानंतर तुमची चाचणी 3-4 प्रकारच्या चाचण्या या फ्रीमध्ये त्या ठिकाणी केल्या जातात। मग आता हा गृहोपयोगी संच मिळणार कसा,
तर मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही अर्ज भरसाल त्या अर्जावर तुमचा एक कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा दिलेला असतो. या कॉन्टॅक्टच्या सहाय्याने तुमच्यासोबत बांधकाम ऑफिस यांच्यातर्फे कॉन्टॅक्ट केला जातो. ज्यावेळेस बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांच्यातर्फे गव्हर्नमेंटचा कॅम्पस असतो. हा कॅम्पस प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये दर 2 ते 3 महिन्यानंतर घेतला जातो. तर या कॅम्पसमध्ये तुमचा अर्ज जर त्या ठिकाणी गेला तर तुम्हाला या कॅम्पसमधून नक्कीच कॉन्टॅक्ट केला जाईल आणि कॉन्टॅक्ट केल्यानंतर तुम्हाला सेफ्टी किट असेल, गृहभिक संच असेल, हा तुम्हाला त्या ठिकाणी बायोमेट्रिक प्रोसेस, त्यानंतर आयडेंटिफाय केल्यानंतर तुम्हाला फ्रीमध्ये मिळणार आहे. अशा प्रकारे मित्रांनो, तुम्ही गृहभिक संच असेल, सेफ्टी किट असेल, हे तुम्ही कामगार कल्याणकारी मंडळ यांच्यातर्फे फ्रीमध्ये मिळू शकता. तुम्ही अद्यापही तुम्हाला जर ह्या प्रकारच्या वस्तू मिळाल्या नसेल तर तात्काळ अर्ज हा करू शकता. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुमचे अर्ज जर अद्याप पेंडिंग असेल किंवा तुमचे अर्ज हे इनॅक्टिव्ह असेल, तुमचे अर्ज मंजूर झालेले नसेल तर तुम्ही तात्काळ अर्ज करायचा आहे. अर्ज केल्यानंतर तुमचे अर्ज हे तात्काळ निकाली काढले जातील आणि अर्ज मंजूर झाल्यानंतर तुम्हाला या योजनेचा लाभ मित्रांनो मिळणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो, महत्त्वाचा मुद्दा असा की बरेच कामगार असे आहेत की त्यांना शैक्षणिक क्लेम असेल, त्यांचे पाल्य शिक्षण चालू असेल, त्यांना शैक्षणिक क्लेमचा कुठलाच त्यांनी आतापर्यंत लाभ घेतला नसेल. तर हा लाभ घेण्यासाठी तुम्ही मित्रांनो मला तुमचे संपूर्ण कागदपत्र व्हॉट्सअप पाठवून तुमचे अर्ज हे घरबसल्या सुद्धा तुम्ही भरू शकता. खाली स्क्रीनवर आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही संपूर्ण कागदपत्र पाठवून तुमचे संपूर्ण कामं हे घरबसल्या तुम्ही मित्रांनो करून घेऊ शकता. तर आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, व्हिडिओ तुमच्या फायद्याचा असेल. व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवायचा आहे. अशाच प्रकारचे कामाचे आणि महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला भेटत राहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करायचा आहे. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करायचा आहे आणि एखादा चांगला इमोजी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट सुद्धा करू शकता, जेणेकरून तुमच्या या एका लाईकमुळं आणि कमेंट्समुळं आपला हा यूट्यूबचा व्हिडिओ जास्तीत जास्त रँकिंग करेल आणि जास्तीत जास्त कामगारापर्यंत मित्रांनो हा व्हिडिओ शेअर होईल. तर आता वाट पहा पुन्हा एका नवीन योजनेची. तोपर्यंत